ऊसाची उंची आणि जाडी झपाट्याने वाढवण्यासाठी जून ते डिसेंबर संपूर्ण प्लॅन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. भरघोस उत्पादनाचे रहस्य काय, ऊस जाड आणि उंच कसा करायचा, जूनपासूनचे संपूर्ण खत व फवारणी नियोजन, 20 ते 30% उत्पादन वाढवणारा ऊस व्यवस्थापन प्लॅन. ऊसाची वाढ थांबली आहे, हे उपाय करायचे आहेत आपल्याला. फरक आपल्याला नक्की कॉमेंट करायचा आहे. नंतर शेतकरी मित्रांनो, ऊसाची उंची, जाडी आणि वजन वाढवण्यासाठी फक्त खत देणे पुरेसे नसते. योग्य वेळी खत, सूक्ष्म अन्नद्रव्ये, जैविक घटक आणि फवारणी यांचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. या व्हिडिओमध्ये जूनपासून ऊसाची उंची आणि जाडी वाढवण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन दिले आहे. जून ते डिसेंबर खत व्यवस्थापन कसे करायचे, उंची वाढवणाऱ्या फवारण्या कोणत्या, जाडी वाढवणारे अन्नद्रव्ये कोणती, सूक्ष्म अन्नद्रव्ये कोणती, उत्पादन वाढीचे उपाय या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचे आहे. मित्रांनो, अजूनपर्यंत आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत ऊसाची उंची आणि जाडी सर्वात वेगाने कशी वाढवायची. अनेक शेतकरी भरपूर खतं टाकतात पण अपेक्षित उत्पादन मिळत नाही. यामागे मुख्य कारण म्हणजे योग्य वेळेवर अयोग्य अन्नद्रव्यांचा अभाव. आपल्याला पहिल्या भागात बघायचे आहे ऊसाची उंची आणि जाडी कशामुळे वाढते. ऊसाच्या वाढीसाठी मुख्यतः नत्र, स्फुरद, पालाश, झिंक, बोरान, मॅग्नेशियम, सिलिकॉन यांची आवश्यकता असते. दुसरा भाग जून महिन्यातील खत व्यवस्थापन आपल्याला बघायचं आहे. जूनमध्ये ऊस जोमाने वाढत असतो. प्रति एकर आपल्याला युरियाचे प्रमाण 50 किलो, MOP पोटॅश 000060 25 किलो वापरायचा आहे. मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो वापरायचा आहे. प्रति एकर हा डोस आहे. ओलावा असल्यावरच हा डोस द्यायचा आहे. तिसरा भाग उंची वाढवणारी पहिली फवारणी. जून महिन्यातील 200 लिटर पाण्यासाठी 19-19-19 1 किलो वापरायचा आहे. झिंक सल्फेट 500 ग्रॅम वापरायचा आहे. बोरॉन 250 ग्रॅम वापरायचा आहे. फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करायची आहे. शक्यतो संध्याकाळीच करा. पाऊस थांबला असेल तर फवारणी द्यायची आहे आणि त्यात थोडं स्टिकर वापरायचं आहे. भाग चौथा, जाडी वाढणारी दुसरी फवारणी आपल्याला 15 दिवसांनी करायची आहे. पहिली फवारणी जी आपण सांगितली त्यानंतर 15 दिवसांनी फवारणी करायची आहे. 200 लिटर पाण्यासाठी 000050 1 किलो वापरायचा आहे. मॅग्नेशियम सल्फेट 1 किलो, ओमिनो ॲसिड यात 500 मिली वापरायचा आहे. आणि ही दुसरी फवारणी झाल्यानंतर पुन्हा 15 दिवसांनी आपल्याला फुटवे आणि वजन वाढ. आपल्याला जे फुटवे आलेले आहेत त्यांचं वजनात आपल्याला वाढ कशी होईल यासाठी आपल्याला फवारणी करायची आहे. तिसरी फवारणी आपली 130045 1 किलो वापरायचा 200 लिटर पाण्यासाठी. सिलिकॉन 500 मिली, सीवीड एक्स्ट्रॅक्ट 500 मिली आपल्याला वापरायचं आहे. यामुळे काय होतं, जाडी वाढते, पाणी हिरवे राहतात, साखर निर्मिती झपाट्याने वाढते. आपली तिसरी फवारणी जुलैच्या पहिल्या आठवड्यात होईल. आता 6व्या भागात ऊस जाड होण्यासाठी विशेष उपाय, महत्त्वाचा उपाय आहे. प्रति एकर आपल्याला MOP पोटॅश 50 किलो, सल्फर 10 किलो वापरायचा आहे. यामध्ये पोटॅशमुळे कांडी जाड होते, वजनही वाढते, साखरेचे प्रमाण देखील यामुळे वाढते. पण या चुका आपल्याला टाळायच्या आहेत. सतत युरिया द्यायचा नाही, पाणी साचवायचं नाही, तण वाढू द्यायचं नाही, जास्त प्रमाणात हार्मोन्स वापरायचं नाहीत. निष्कर्ष काय, जर जूनपासून योग्य खत आणि फवारणीचे नियोजन केले तर ऊसाची उंची, जाडी आणि वजन यामध्ये मोठी वाढ 100% होऊ शकते. पण जमिनीचा प्रकार, पाणी, हवामान आणि ऊसाचे वय यानुसार मात्रेत बदल होऊ शकतो. स्थानिक कृषी तज्ज्ञांचा आपल्याला सल्ला घ्यायचा आहे.